मित्रांनो, लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल धन्यवाद. लक्षवेध इन्स्टिट्यूट चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बॉर्न टू विनचे अतुल राजोळी. जोशमध्ये नमस्कार म्हणणारे एकदा जोरदार वायब्रंट नमस्कार झाला पाहिजे. नमस्कार. फॅन्टॅस्टिक, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, खूप आनंद होतोय मी आज तुमच्याबरोबर वेळ स्पेंड करतोय. वाणी समाजाच्या या सगळ्या मंडळींबरोबर वेळ स्पेंड करतोय. आणि आजकाल खरोखरच वाणी मंडळी खूप वायब्रंट होत चाललेली आहेत. परवा मी संगमेश्वरला होतो आणि संगमेश्वरमध्ये मी वाणी समाजासाठी कार्यक्रम केला. संगमेश्वर सारख्या ठिकाणी वाणी मंडळींसाठी कार्यक्रम होते म्हणजे डेफिनेटली वाणीमध्ये काहीतरी हलचल चालू झालेली आहे. सो आय एम रिअली हॅपी टू सी सच काइंड ऑफ व्हायब्रेशन्स आर हॅपनिंग इन वाणी. कारण वाण्यांबद्दल एक सांगायचं तर काही स्पेसिफिक गोष्टी बोलल्या जातात. एक तर वाणी कशात एक्सपर्ट आहेत तर वाणी पुड्या बांधतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाणी पुड्या सोडतात. पण आजचा हा कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं वाटतं की व्हायब्रंट वाणी या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहोत आणि इकडनं आपण जो मेसेज स्प्रेड करणार आहोत तो असा असणार आहे की वाणी फक्त पुडी बांधत नाही, तो फक्त पुढ्या सोडत नाही, तर तो नेहमी पुढेच जात राहतो. असा जो व्यक्ती असतो तो असतो वाणी. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आवाज जो आहे तो फक्त टाळ्यांमधून नाही, आवाजात. माय स्लाइड्स. सो मित्रांनो, 1 तास देण्यात आलेला आहे मला. सो आर यू रेडी? फॅन्टॅस्टिक, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, मला जो विषय दिलाय तो आहे उद्योजकता का आणि कशासाठी, वाय एंटरप्रेन्योरशिप. ऑलरेडी इकडे भरपूर मंडळी आहेत, ते ऑलरेडी बहुतेक उद्योजक आहेत आणि काही जण असे देखील असतील, बहुतांश व्यक्ती असे असतील ज्यांना उद्योजक बनायचं असेल, हु रिअली वॉन्ट टू कम इन टू एंटरप्रेन्योरशिप. वाय एंटरप्रेन्योरशिप इज द क्वेश्चन. आणि खऱ्या अर्थाने जर सांगायचं तर आपण अशा युगामध्ये आता जगतोय, आपण अशा युगामध्ये पदार्पण सध्या करत आहोत ना, ते प्रचंड परिवर्तनाचं असं हे युग आहे. अँड एव्हरीथिंग इज चेंजिंग ड्रामॅटिकली. सगळ्या गोष्टी ड्रामॅटिकली चेंज होत आहेत. आज जगात संधींचा तुटवडा नाही आणि आजच्या इतकं संधींनी नटलेलं जग कधीच नव्हतं. अँड वी शुड कन्सिडर अवरसेल्फ लकी. आपण स्वतःला भाग्यशाली मानलं पाहिजे. आपण की मानलं पाहिजे की आपण अशा युग परिवर्तनातून जात आहोत, जे युग परिवर्तन संपूर्ण सिव्हिलायझेशन मध्ये फार कमी लोकांना अनुभवायला मिळतं. आतापर्यंत जेव्हा जेव्हा युग परिवर्तन झालंय, काही लोकांनाच त्या युग परिवर्तन अनुभवायची संधी मिळाली आहे. सर्वात आधी अश्मयुग होतं. अश्मयुगातून आपण कृषी युगामध्ये आलो. कृषी युगातून आपण यांत्रिक युगामध्ये आलो. यांत्रिक युगातून आता आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा डिजिटल एज मध्ये जातोय. आणि इतक्या करोडो लोकांनी ह्या सिव्हिलायझेशन मध्ये आपलं ते जीवन जगलेले आहेत. त्याच्यातले फक्त काही लोक असतात ज्यांना हे युग परिवर्तन एक्सपिरियन्स करायची संधी मिळते. आणि आपण स्वतःला लकी मानलं पाहिजे की हे युग परिवर्तन आपण सगळे जे जगामध्ये घडून येते ते आपण एक भाग आहोत. वी आर एक्सपिरियन्सिंग इट. आपला जन्म जे कोण 80s आणि आधीची जी मंडळी आहेत ना, त्यांचा सगळ्यांचा जन्म इंडस्ट्रियल एज मध्ये झालाय आणि आता आपलं जे कार्य चालू आहे ना ते सगळं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एज मध्ये. नॉट ओनली वी शुड कन्सिडर की बिकॉज आपण या युग परिवर्तनाच्या दरम्यान जन्म घेतलेला आहे, पण आपण स्वतःला भाग्यशाली अशासाठी देखील मानलं पाहिजे की आपला जन्म भारतात झालेला आहे या युग परिवर्तनाच्या दरम्यान. कारण असं ठाम मत आहे की पुढची 100 वर्ष जर जगातल्या एका कुठल्या राष्ट्राची असतील तर तो म्हणजे भारत राष्ट्र असणार आहे. संपूर्ण 100 वर्ष वी आर गोइंग टू रूल दिस वर्ल्ड. आपण परत महाराष्ट्र या संधींनी नटलेल्या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. अँड वी शुड कन्सिडर अवरसेल्व्स लकी. आणि मित्रांनो, इतक्या संधी आहेत इकडे, इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत, कारण जग बदलतंय, सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला बदलत आहेत. सो जर आपल्या आजूबाजूला जर सगळ्या गोष्टी बदलत असतील ना, तर डेफिनेटली देर आर गोइंग टू बी लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. आणि एखाद्या व्यक्तीकडे कार्यक्षमता असेल आणि यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर ती व्यक्ती भविष्यात नक्कीच यश मिळवू शकते. आपल्याला आज डिसिजन घ्यायचं आहे की एक्झॅक्टली या युग परिवर्तनामध्ये वेअर वी स्टँड. आपण कुठे आहोत या युग परिवर्तनामध्ये. वेगवेगळे मार्ग आहेत. जेव्हा आपल्या आजूबाजूला जेव्हा सगळं जग बदलतं ना, त्यावेळेला आपल्यापैकी बरेच जण तो बदल जो असतो ना त्या बदलला विरोध करतात. त्यांना सहन होत नाही हा बदल, त्यांना आवडत नाही हा बदल. त्यांना असं वाटतं जसा माझा काल होता तसाच माझा आज असला पाहिजे, तसाच माझा उद्या असला पाहिजे. अँड दे रेजिस्ट दिस चेंज. अनफॉर्च्युनेटली दिस काइंड ऑफ पीपल कॅनॉट सर्व्हाइव्ह. अशा लोकांचं अस्तित्व जास्त काळ टिकत नाही.
काही लोक जी असतात ना, जेव्हा हे आजूबाजूला परिवर्तन घडून येतं ते त्या बदलाचा स्वीकार खूप आनंदाने नाही करत, ते त्याला रेजिस्ट पण नाही करत, ते तडतोड करतात. ते म्हणतात ठीक आहे, आता काय आलिया भोगासी असावे सादर, ठीक आहे, वाटलं नव्हतं असं काय अचानक सगळ्या गोष्टी बदलतील. त्यांना ते रेजिस्ट करतात असं नाही, पण ते सेलिब्रेट पण करत नाहीत, तो बदल साजरा करत नाहीत. जर खऱ्या अर्थात व्हायब्रंट वाणी जर व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने जर आपल्या सगळ्यांना व्हायब्रंट व्हायचं असेल, सो वी शुड ऑल्सो व्हायब्रेट अलॉंग विथ दिस इज हॅपनिंग अराउंड अस. जे आपल्या आजूबाजू जो बदल घडतो ना, त्याच्याबरोबर आपण पण व्हायब्रेट व्हायला पाहिजे. कारण जर त्याच्याबरोबर जर आपण व्हायब्रेट व्हायला लागलो ना, तर देअर इज समथिंग कॉल्ड रेझोनन्स आपण अचीव करतो. आणि जर आपण या सगळ्या आजूबाजूच्या बदलाप्रमाणे रेझोनन्समध्ये जर शिरलो, तर वी कॅन अचीव एनिथिंग इन दिस चेंजिंग वर्ल्ड. आणि माझं असं ठाम मत आहे की या संपूर्ण परिवर्तनामध्ये जे लीडर्स असतात ते उद्योजक असतात. उद्योजक ही एकमेव अशी कम्युनिटी आहे जी कम्युनिटी या देशाला, या राष्ट्राला आणि या जगाला अच्छे दिन देऊ शकते, असं माझं ठाम मत आहे. नॉट एनी पॉलिटिशियन बट एंटरप्रेन्योर्स बट बिझनेसेस. मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल, आपल्यापैकी किती जणांना या बदलाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःचं एक वेगळं अस्तित्व करायला? प्लीज रेज युअर हँड्स. किती जणांना? फॅन्टॅस्टिक, ऑलमोस्ट एव्हरीबडी. किती जणांना या नवीन युगात संधी साधून अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायला आवडेल? मीनिंगफुल अँड प्रॉस्परस लाईफ. फॅन्टॅस्टिक, एव्हरीबडी. वन मोर लास्ट क्वेश्चन. आपल्यापैकी किती जणांना 21व्या शतकात स्वतःची भरपूर संपत्ती निर्माण करायला आवडेल? प्लीज रेज युअर हँड्स. या वेळेला जरा जास्त. अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह आपल्याला इच्छित जीवन जगण्याचं स्वातंत्र्य हे एका उद्योजकाकडे उपलब्ध असतं. An entrepreneur has got an opportunity to live a life based on his own terms. कारण जर त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे, तर त्याचा स्वतःचा उद्योग आहे, तर डिसिजन घेण्याचं बेसिक फंडामेंटल फ्रीडम त्याच्याकडे असतं. त्याच्यामुळे ही कॅन लिव्ह अ लाईफ बेस्ड ऑन हिज ओन टर्म्स. ऑफकोर्स जे उद्योजक, सगळेच उद्योजक जगातले आहेत, त्यांच्याकडे हे स्वातंत्र्य उपलब्ध असतं, पण त्या स्वातंत्र्याचा खरोखर ते फायदा करतात की नाही ती दुसरी गोष्ट आहे. पण उद्योजकाकडे हा फंडामेंटल राईट असतो, फंडामेंटल हे फ्रीडम असतं. मित्रांनो, मला असं ठामपणे वाटतं की उद्योजकाकडे हे स्वातंत्र्य असतं, आणि त्या स्वातंत्र्याला मी दोन स्वातंत्र्य म्हणतो, अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगायचं स्वातंत्र्य. देर आर टू इम्पॉर्टंट वर्ड्स, अर्थपूर्ण आणि समृद्ध, मिनिंगफुल अँड प्रॉस्परस. अर्थपूर्ण म्हणजे जी मूल्य, जी तत्व आपल्यासाठी महत्वाची आहेत, ज्यांच्याबरोबर आपण तडजोड करायला तयार नाही, अशा प्रकारच्या तत्वांवर जगणं म्हणजे अर्थपूर्ण जगणं. एका कारणासाठी, एका कॉजसाठी, एका पर्पजसाठी जगणं, दॅट इज अर्थपूर्ण जगणं. आणि समृद्ध जगणं म्हणजे आपली ध्येय साध्य करणं, आपलं विजन साध्य करणं. मग ते कितीही मोठं असेल, ते पैशांच्या स्वरूपामध्ये असेल, कॉन्ट्रीब्युशनच्या स्वरूपामध्ये असेल, कुठल्याही स्वरूपामध्ये असेल. आता स्क्रीनवर जे व्यक्ती दिसत आहेत ते माझे मेंटॉर आहेत, ते माझे गुरु आहेत, आणि तुम्ही सगळे बहुतेक त्यांना ओळखत जण. त्यांचं नाव आहे मधुकर तळवळकर. ही इज अ फाउंडर ऑफ तळवळकर जिम्नॅशियम. भारतामध्ये फिटनेस इंडस्ट्रीचा जन्म ज्या व्यक्तीने दिला ते म्हणजे मधुकर तळवळकर सर. आणि मित्रांनो, माझे मेंटॉर आहेत, माझे गुरु आहेत. कालच त्यांचा 85वा वाढदिवस होता. 85th बर्थडे ही यस्टरडे सेलिब्रेटेड. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ते अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगतायत. त्या अर्थाने या गोष्टीचा अभिमान असला पाहिजे की भारतामध्ये ज्या व्यक्तीने फिटनेस इंडस्ट्रीला जन्म दिला ती व्यक्ती, ती फक्त ती मराठी व्यक्ती आहे, मधुकर तळवळकर सर. या गोष्टीसाठी खरोखरच आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. तळवळकर सरांचं एकमेव पर्पज, एकमेव उद्दिष्ट होतं ते म्हणजे फिटनेस. आय शुड स्प्रेड फिटनेस. लोकांनी फिट असलं पाहिजे, लोकांनी एनर्जेटिक असलं पाहिजे. ते तेवढेच दयाशील आहेत, भरपूर कंपॅशनेट आहेत. आणि ज्या गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं, ते ज्या गोष्टींना आतापर्यंत महत्त्व देत आलेले, ती त्यांची तत्व आहेत, ती त्यांची मूल्य आहेत, आणि त्यांच्याशी आजपर्यंत त्यांनी कधीच तडजोड केलेली मी बघितलेली नाहीये. आणि फक्त तडजोड नाही केली, तर ते एक समृद्ध जीवन जगतायत. He has created lot of wealth. He is living a life larger than life, सारखं त्यांचं लाईफ आहे मित्रांनो. आणि माझं असं ठाम मत आहे की असं जीवन जगण्याचं, डिसिजन घेण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याकडे असतं. वी आर ह्युमन बीइंग्स. आपण माणूस आहोत, आपण माणसं आहोत, आणि आपल्याकडे आपल्याला कसं जीवन जगायला पाहिजे ह्याचं हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. उद्योजकता एक खूप छान व्याख्या मला आवडते उद्योजकतेची, आणि ती अशी आहे, उद्योजकता म्हणजे काही वर्ष असं आयुष्य जगणं जसं इतर कोणी जगत नाही.
काही वर्ष असं आयुष्य जगायला लागतं ना जे दुसरं कोणी जगायची हिंमत नाही करत, जेणेकरून उरलेलं आयुष्य अशा प्रकारे जगणं जसं इतर कोणी जगू नाही शकत. यु नो, डेडिकेट युअर फ्युचर. सुरुवातीची काही वर्ष तुम्ही अशा काही गोष्टी करा जी इतर मंडळींना करण्याचा विचार करण्याचा हिंमत पण नाही करणार, पण त्याच्यानंतरचं जे आयुष्य असतं ना ते असं आपण जगू शकतो की इतर लोक तसं फक्त स्वप्नच बघतात, पण वास्तवामध्ये तसं काही ते साध्य करू शकत नाहीत. काही एक्झाम्पल्स आहेत इकडे स्क्रीनवर. ही माणसं आहेत ना, माझ्या मते दे आर लिव्ड मिनिंगफुल अँड प्रॉस्परस लाईफ. आणि ह्या सगळ्यांचं जर बघितलं ना तुम्ही, हे सगळे उद्योजक आहेत फर्स्ट ऑफ ऑल, आणि या सगळ्यांचं जर यश बघितलं ना तर वेगवेगळं यश आहे. प्लीज टेल मी यस नो. हॅलो, यस नो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर धीरूभाई अंबानी यांच्याबद्दल जर विचारायचं झालं तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय होतं, बोलायची काय गरज नाही. काय? पैसा, वेल्थ क्रिएशन, ग्रोथ, विकास, आणि त्याच्याशी कधी तडजोड केली नाही. पण एक्झॅक्टली डिफरंट आयडिओलॉजी, एक्झॅक्टली डिफरंट तत्वप्रणाली JRD टाटा यांची होती. ही ऑलवेज बिलिव्ड इन इंटेग्रिटी, ही ऑलवेज बिलिव्ड इन एक्सलन्स, अँड ही ऑलवेज बिलिव्ड इन कॉन्ट्रीब्युशन, योगदान, सचोटी आणि उत्कृष्टता. त्याचबरोबर रिचर्ड ब्रॅन्सन आहे इकडे. रिचर्ड ब्रॅन्सन हा व्हर्जिन कंपनीचा मालक आहे. ह्याच्या 100 किमान कंपन्या असतील वेगवेगळ्या. ह्या माणसासाठी जर सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे मजा. या माणसाला कधी तुम्ही एकदम फॉर्मल बिर्मल असं बघणार नाही. हा माणूस असा हवाई पॅन्ट घालून, बरमुडा पॅन्ट घालून मॉडेल लोकांबरोबर समुद्र किनारी मजाच करत असतो. पण हा जगातल्या सर्वात श्रीमंत माणसांपैकी एक आहे. मजा या गोष्टीची त्याने कधी तडजोड केली नाही, कारण त्याला माहिती होतं मला मजा करायची आहे. माझ्या लाईफमध्ये मजा पण असली पाहिजे, समृद्धी पण असली पाहिजे. स्टीव्ह जॉब्स, पॅशन अँड इनोव्हेशन. नारायण मूर्ती, ऑनर अँड रिस्पेक्ट. बिल गेट्स, इम्पॅक्ट अँड कॉन्ट्रीब्युशन. या गोष्टींशी या माणसाने कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. सांगायचा मुद्दा हा आहे की ही माणसं फक्त जीवन जगत, हे फक्त श्रीमंत जीवन जगत नाहीये, तर हे एक अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगत आहेत. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बी सक्सेसफुल अँड हॅपी ॲट द सेम टाइम. इट इज असं पॉसिबल आहे की जग तुमची वाहवा करतोय, भरपूर पैसे आहात, पण आतून सगळे जाम डिस्टर्ब, डिससॅटिस्फाईड, सॅड असे आहात. माझं म्हणणं आहे यू शुड बी सक्सेसफुल ॲट द सेम टाइम यू शुड बी हॅपी. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आणि ते आहे अर्थपूर्ण आणि समृद्ध जगणं. उद्योजकीय स्वातंत्र्य त्याला मी म्हणतो. उद्योजकाकडे एकूण 7 स्वातंत्र्य असली पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्याच्यात काही स्वातंत्र्य आपल्याला जास्त जवळची असतात. कुठली स्वातंत्र्य? एक तर सगळ्यात आधी आदर्श व्यक्ती बनायचं स्वातंत्र्य. आपली मूल्य आहेत, आपली तत्व आहेत, आपले काही एथिक्स आहेत, त्या एथिक्स बरोबर मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, आणि हे स्वातंत्र्य उद्योजकाकडे असतं. ही कॅन लिव्ह लाईफ ऑन बेस्ड ऑन हिज ओन टर्म्स. वेळेचं स्वातंत्र्य, मला माझा वेळ पाहिजे तसा स्पेंड करायचं, हे स्वातंत्र्य मला असलं पाहिजे. माझं कामाचं स्वातंत्र्य, जे मला आवडतं, ज्याच्यासाठी मी पॅशनेट आहे, ज्याच्यासाठी मी दिवस नाही बघत, रात्र बघत नाही, मी जेवण बघत नाही, ताण नाही, पैसे बघत नाही, काही बघत नाही, बट आय जस्ट कीप ऑन डुईंग इट बिकॉज आय जस्ट लव्ह व्हॉट आय डू. काम करायचं स्वातंत्र्य उद्योजकाकडे असतं. आर्थिक स्वातंत्र्य, जगातले सगळ्यात श्रीमंत माणसांची यादी बघ, सगळी लोक, सगळी माणसं तुम्हाला उद्योजकच दिसतील. ऑल द पीपल हु आर फायनान्शियली वेल्दी आर एंटरप्रेन्योर्स. आर्थिक स्वातंत्र्य. मानवी स्नेहसंबंधांचं स्वातंत्र्य. माझी महत्त्वाचे काही रिलेशनशिप्स आहेत, त्यांच्यावर मला रिलेशनशिप डेव्हलप करायचं आहे, त्यांच्यावर मला वेळ स्पेंड करायचं आहे, हे स्वातंत्र्य आपल्याला उद्योजकांनाच हे स्वातंत्र्य मिळतं. प्लस कॉन्ट्रीब्युशन. मी जे काही काम करतो, माझ्या व्यवसायाद्वारे मी एम्प्लॉयमेंट जनरेट करतो, समाजाला मी काहीतरी योगदान देतो, हे स्वातंत्र्य देखील उद्योजकाकडे असतं. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट इफ यू वॉन्ट टू बिकम सक्सेसफुल अँड इफ यू आर अन एंटरप्रेन्योर. पण तरी देखील एवढ्या संधी आहेत, यशस्वी होण्याचं स्वातंत्र्य आहे, तरी देखील मी बघतो बरेच जण उद्योजक होण्यासाठी घाबरतात. दे डोंट डिसाइड टू बी अन एंटरप्रेन्योर. दे आर फिअरफुल अबाउट देअर लाईफ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल त्यांच्यासाठी तर ती आहे सिक्युरिटी. आणि त्यांना असं वाटतं की उद्योजक जो असतो ना त्याच्या लाईफमध्ये काही सिक्युरिटी वगैरे नसते. द बिगेस्ट रिझन पीपल डोंट चूज एंटरप्रेन्योरशिप बिकॉज त्यांच्या मनात उद्योजकतेबाबत काही गैरसमजुती असतात, गैरसमजुती. आणि मला इकडे समजुतींबद्दल बोलायचं आहे. खूप इंटरेस्टिंग विषय आहे मला, मी आता तुमच्या समोर मांडणार आहे. इट इज अबाउट बिलीफ्स. आणि या कार्यक्रमातून आपण जर घरी जायच्या आधी जर आपल्या समजुतींच्या
त्या जाळ्यातून, समजुतींच्या त्या बंधनातून जर आपण मुक्त होऊ शकलो ना, तर आजचा कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं मी म्हणेन. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट दिस बिलीफ्स आर. उद्योजकतेबाबतच्या काही गैरसमजुती आहेत. मला सांगण्यात आलं की आपले जर समाज जरी हा सगळा वाणी समाज असला तरी मोर दॅन 50% लोक जे आहेत ते अजूनही एंटरप्रेन्योरशिप, इज इट राईट, येस ऑर नो, अजून आलेले नाही आहेत. त्यांच्या काय समजुती असतात? सगळ्यात आधी उद्योजकांचं भविष्य नेहमी असुरक्षित असतं. साला ह्यांचा काय भरोसा नाही, आज ठीक आहे, आज चाललंय, उद्या ह्याचा काय भरोसा नाही. इनफॅक्ट आमच्याकडे पार्टिसिपंट्स येतात आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये, येतात आमच्याकडे आमच्या प्रोग्राम्समध्ये. मी उद्योजकता विकासाचे धडे शिकवतो, भरपूर कार्यक्रम होत असतात. तर आमच्या पार्टिसिपंट्सपैकी काही पार्टिसिपंट असतात ना, त्यांच्याकडे एक वेगळीच प्रथा आहे. ते धंद्यामध्ये आहेत आणि त्यांचा मुलगा जेव्हा वयात येतो, लग्नाच्या वगैरे वयात येतो, त्यावेळेला मार्केटमध्ये त्याला डिमांड का कर, मग ते काय करतात, कोणातरी थोडंसं रिक्वेस्ट करतात की साहेब जरा एक वर्षासाठी माझ्या मुलाला जरा नोकरीला चिकटवा तुमच्या इकडे, म्हणजे काय जरा मार्केटमध्ये डिमांड येईल याला. एकदा का तो खपला, आय मीन एकदा का त्याचं लग्न लागलं, मग काय त्याला परत आणतो, मग काय ऑप्शन नाही. अशी एक चुकीची धारणा आहे पब्लिकमध्ये की जो बिझनेसमॅन असतो ना त्याचा काय भरोसा नाही. आज ठीक आहे चाललंय, उद्या याचा काय भरोसा नाही. नोकरी करतो का, नोकरी बस, फिक्स्ड इन्कम, सिक्युरिटी, संध्याकाळी फिरायला पण मिळतं का, अच्छा. कोणाबरोबर फिरतो तो संध्याकाळी? उद्योजकांना दरमहा ठराविक उत्पन्न लाभत नाही. काय माहितीये, उद्योजकांना फिक्स इन्कम, लिमिटिंग बिलीफ अकॉर्डिंग टू मी, सकारात्मक समजूत आहे. व्यवसाय करण्यासाठी आपल्या मूल्यांची तडजोड करावी लागते. काय माहितीये, धंदा करायचा असेल ना तर झोल करायला लागतो, धंदा करायचा असेल ना तर अप्रामाणिक व्हायला लागतो, जुगाडी व्हायला लागतो, जुगाडी. आणि जे लोक धंदा करतात त्याला शातीर असतात, बाबा काय करतील, ह्यांचं काय गॅरंटी नाही, कशासाठी काय करतील, त्याच्यामुळे ह्यांच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आपण. अशा समजुती तुमच्यामध्ये आहे की नाही माहिती नाही मला, पण अशा सर्वसामान्य समजुती मी सांगतोय कारण मी भरपूर पब्लिक बरोबर काम करतो. मराठी माणूस यशस्वी होऊ शकत नाही, ही सगळ्यात मोठी समजूत. आपलं राज्य करते वर्षानुवर्ष, माणूस धंदा नाही करू शकत. धंदा कोणी करायचा, मराठी नाही करायचा, हिंदी नाही करायचा, गुजराती माणसाने करायचा. आपले कुटुंबीय आणि नातेवाईक आपल्या व्यवसायात कधीच मान्यता देणार नाहीत. मी चालू जरी ना तरी आजूबाजूचे मला सपोर्ट करतीलच गॅरंटी नाही. तुम्हाला सांगतो, आमच्याकडे काही जण येतात आमच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे, जोशमध्ये वगैरे होतात आणि ठरवतात धंदा, तेच ठरवतात, घरी नाही सांगत. आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामला पण येतात आणि ट्रेनिंग प्रोग्राम मी सांगतो की बाबा तुमच्या मग घरच्यांना सांगा तुम्ही काय करताय वगैरे वगैरे. हो प्लीज चुकून पण सांगू नका, आम्ही सांगितलं नाही अजून. मी म्हणतो असं काय करताय, तुम्हाला सपोर्ट लागणार ना तुमच्या फॅमिलीचा. नाही नाही, आधी 6 महिने 1 वर्ष जाऊ दे, जरा व्यवस्थित बसू दे, मग सांगतो. तोपर्यंत नोकरी चालू आहे, साईड बाय साईड धंदा चालू आहे. दे हॅव सो मच ऑफ फिअर, त्यांना इतकं भीती वाटते. उद्योजकांचं आयुष्य खडतर आणि जोखमीचं असतं. उद्योजकांचं आयुष्य खडतर असतं, जोखमीचं असतं. मी स्वतः उद्योजक आहे. मी एक कंपनी राहतो, B2W ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. मी स्वतः कम्प्युटर इंजिनियर आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय BE इन कम्प्युटर्स. पण माझं पॅशन जे होतं ते जगातल्या सगळ्यात अद्ययावत कम्प्युटरमध्ये, आणि तो आहे मानवी मेंदू. आणि त्याच्यामुळे माझ्या पॅशनला मी फॉलो या क्षेत्रामध्ये आलो. आणि गेल्या 8 वर्षांमध्ये 2008 मध्ये वी स्टार्टेड दिस कंपनी. आणि गेल्या 8 वर्षांमध्ये आमच्या कंपनीचा विकास 30 पटीने. माझ्या बिझनेस सुरुवात मी माझ्या घरातून केली, माझ्या एका छोट्या टेबलवरनं. माझे वडील पण MTNL मध्ये नोकरी करतात, नोकरी करायचे, आता रिटायर झाले ते. त्याच्यामुळे मला पण काय असं एंटरप्रेन्योरशिपचं काय बाळकडू मिळाले असं काय नाही. आय स्टार्टेड फ्रॉम अ सिंगल डेस्क अँड टुडे वी हॅव गॉट अ ऑफिस इन माटुंगा. आणि आमच्या टीममध्ये एकूण 25 जण फुल टाईम काम करतात आणि डेडिकेटेडरित्या काम करतात. आणि माझं असं ठाम मत आहे की जर हे मी करू शकतो तर कोणी करू शकतो. कारण मी माझ्या कॉलेजमध्ये ॲब्सोल्युटली बर्बाद मुलगा होतो. इंजिनिअरिंगमध्ये एक वेळ अशी होती की मला 16 केट्या होत्या, 16 AT-KT. आणि वयाच्या 19व्या वर्षी मला असं वाटलेलं माझं आयुष्य संपलं, माझं काय नाही होऊ शकत. पण एक कलाटणी आली, थँक्स टू मधुकर तळवळकर सर, म्हणून मी त्यांना माझे मेंटॉर मानतो. त्यांच्यामुळे माझ्या जीवनाला खूप मोठी कलाटणी मिळाली.
आणि जर असा वाया गेलेला मुलगा, बर्बाद झालेला मुलगा जर इतक्या पब्लिकच्या समोर शिकवतोय तर नक्कीच मला असं वाटतं तुमची परिस्थिती तर माझ्या एवढी काय खडतर नसेल. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज पॅशन. कोण बोलला ते, कोण बोलला? हो, फरक पडला, लग्न झालं. तसा असतो तर कोण मी दिली असती का तुमची मुलगी अशा? आणि बोल ना पुढे सोडणं, हे शिकण्यासारखं आहे. मात्र काय काय खरंच पलटलं, खरंच आई शपथ सांगतो पलटलं आयुष्य. अजून जास्त डिटेलमध्ये विचारू नका, टॉपिक चेंज होईल माझा. आपल्या समजुतीच ठरवतात की आपल्या स्वतःकडनं काय अपेक्षा असल्या पाहिजेत आणि आपल्याला काय प्राप्त होईल. बिलीव्ह डिसाइड. अंतर्मनात खूप आतमध्ये अशा रुजलेल्या असतात आपल्या या समजुती, आणि त्या डिसाइड करतात आपण स्वतःकडनं काय अपेक्षा ठेवायची. सपोज आपल्यापैकी कोणाची तरी अशी समजूत आहे, समजूत की मला राहून लोकांच्या समोर आपले विचार मांडता येत नाहीत, अशी समजूत आहे. समजूत आतमध्ये मनामध्ये समजूत आहे. का कोणाच उगाच आहे ती समजूत. हा व्यक्ती सपोज स्टेजवर आला आणि त्याला बोलण्यासाठी माईक दिला, तर त्याची स्वतःकडनं काय अपेक्षा असेल? मी एकदम उत्कृष्ट फॅन्टॅस्टिक स्पीच देईन अशी अपेक्षा असेल अशा माणसाची? ॲब्सोल्युटली नॉट. सपोज एका व्यक्तीची समजूतच आहे, आपल्या बापदादांपैकी कोणी धंदाच केला नाही तर मी कसं काय करू शकतो, मी तर करूच शकत नाही. तो कधी अपेक्षा तरी ठेवेल का की मी धंदा केला पाहिजे? असं कधी अपेक्षाच नाही ठेवणार. अँड दॅट इज हाऊ युअर बिलीव्स रूल युअर डिसिजन्स, युअर बिलीव्स रूल युअर एव्हरी ॲक्शन. आणि आपल्याला ह्या समजुती कशा आपल्यावर राज्य करत असतात. सकारात्मक समजुती सर्वसामान्य माणसाला असामान्य यश मिळवायला शक्तिशाली बनवतात. मग अशी जी माणसं दाखवली ना, ही सगळी सर्वसामान्य माणसं आहेत. ते जेव्हा जन्माला येतात तेव्हा काहीतरी त्यांना एक्स्ट्रा काहीतरी चिप देवाने लावून पाठवलं, असं काय होतं का? हॅलो, ॲब्सोल्युटली नॉट. अरे हा स्टीव्ह जॉब्स आहे का? अच्छा, त्याला आयफोन काढायचं आहे, हे घे आयफोनचं चिप, पाठवा त्याला खाली. अच्छा JRD, अरे JRD जात आहेत, खूप मोठं टाटा सांभाळायचंय बाबा, ह्याला जरा एक्स्ट्रा मेंदू आणि एक्स्ट्रा काहीतरी द्या आणि मग ह्याला पृथ्वीवर पाठवा. असं देवाने पाठवलं असं वाटतं? ॲब्सोल्युटली नॉट. जेव्हा आपण जन्माला आपण येतो तेव्हा आपल्याकडे सगळे रिसोर्सेस इक्वल प्रमाणामध्ये येतात. 99.99% ऑफ द पीपल गेट इक्वल रिसोर्सेस व्हेन दे आर बॉर्न. फक्त 0.0% असे लोक असतात जेव्हा जन्माला येतात तेव्हाच त्यांना काहीतरी अधू पांगळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम त्यांना असतो. बाकी सगळ्यांना सिमिलर आहे सगळं. सो देव ह्या बाबतीत कधीच पार्शियल नाही आहे मित्रांनो. प्रॉब्लेम आहे आपल्या आतमध्ये सॉफ्टवेअर काय जातं ते. हार्डवेअर वगैरे सगळं आपलं व्यवस्थित आहे, हार्डवेअरमध्ये काय प्रॉब्लेम नसतो आपल्या. नकारात्मक समजुती बऱ्याच माणसांना ते साध्य करू शकतात त्या गोष्टी सुद्धा साध्य करण्यापासून वंचित ठेवतात. ज्याप्रमाणे संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टम असते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूची ऑपरेटिंग सिस्टम असते. जस्ट विचार करा, तुम्ही एक कम्प्युटर घेतला, एकदम अद्ययावत हार्डवेअर असलेला, एकदम खूप चांगलं स्क्रीन आहे, Core i7 त्याचा प्रोसेसर आहे, 6 GB ची हार्ड डिस्क आहे, 6 GB चा रॅम आहे, सॉरी हार्ड डिस्क 1 TB ची आहे, असं एक्स्ट्राऑर्डिनरी असं तुमचं हार्डवेअर आहे सपोज, आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेटिंग सिस्टम टाकली, डिस्क ऑपरेटिंग सिस्टम, डॉस. आठवतंय का डॉस? पुरातन काळातलं इतकं ॲडव्हान्स लेवलचं हार्डवेअर असताना त्याच्यात डॉस जर टाकलो तर काय त्याचा ऑप्टिमम परफॉर्मन्स निघेल का? समजुती अशाच असतात, अशा आपल्यावर राज्य करत असतात. लेट अस टेक वन एक्झाम्पल. मित्रांनो, तुम्ही सर्कशीतला हत्ती बघितलाय का कधी? हत्ती बघितलाय? एकदम अवाढव्य मोठा सर्कशीतलं, त्याला बांधून ठेवलेलं असतं. कसं बांधलेलं असतं त्याला? साखळी बांधलेली असते पायाला, आणि साखळीचं दुसरं एंड जे असतं ते एका लाकडी ओंडक्याला बांधलेलं असतं. जो लाकडी ओंडका रुतवून ठेवलेला असतो जमिनीमध्ये. आता हत्ती केवढा, ती साखळी केवढी, जर त्याने ठरवलं फक्त असा झटका जरी दिला तरी तो लाकडाचा ओंडका उघडून बाहेर येईल. तो सोडा, सर्कसचा तंबू पण साला उघडून बाहेर येईल. पण तो हत्ती कधी तोडतो का ते बंधन? हॅलो, यस ऑर नो? नाही. का नाही तोडत? काय संस्कार. बरोबर आहे. कसे होतात ते संस्कार? हे एक्स्ट्रा व्हायब्रंट वाणी आता.
व्हॉट ही सेड इज राईट. जे ते बोलले ते बरोबर आहे. कारण जेव्हा तो हत्ती सर्कशीत सगळ्यात आधी येतो ना, त्यावेळेला त्याला ते बांधलं जातं. आणि जेव्हा तो लहान असतो ना हत्ती, त्यावेळेला त्याला ते बंधन आवडत नाही. त्यावेळेला त्याला वैरा पळायचं असतं, स्वातंत्र्य पाहिजे असतं. आणि त्याच्यामुळे तो जो हत्ती असतो ना, ते साखळी तोडायचा तो अतोनात प्रयत्न करतो. आणि दिवस रात्र तो तोडण्याच्याच प्रयत्नामध्ये असतो. पण त्याचा आकार कमी असतो, त्याची शक्ती कमी असते, त्याच्यामध्ये तेवढा जोर नसतो. पण कित्येक दिवस, कित्येक महिने मला हे तोडता येत नाहीये बंधन. याचा अर्थ हे बंधन मी माझ्या आयुष्यात कधीच तोडूच शकत नाही, अशी एक समजूत त्या हत्तीच्या मनामध्ये निर्माण होते. आणि ही समजूत त्याला वर्षानुवर्ष त्याच्यावर राज्य करते. आता हत्ती अवाढव्य झालाय, आता हत्ती आकाराने वाढलाय, शक्तिशाली झालाय, तरी ती समजूत त्याला ते बंधन झुगारून देण्यासाठी कधीच प्रवृत्त करत नाही, कधीच प्रोत्साहन देत नाही. आणि तसं काहीसं ना आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं. आणि या समजुती आपल्यावर मित्रांनो राज्य करत असतात. का कोणाच ठाऊक. बेसिकली वस्तुस्थिती आणि समजुतीचा काही संबंध नसतो. काय असतात या समजुती? समजूत म्हणजे एखादी गोष्ट खरी असण्याबाबतची शाश्वती. एक्झाम्पल, स्क्रीनवर एक चित्र दिसतंय आणि काय चित्र, बऱ्याच वर्षापासून एक समजूत होती की पृथ्वी ती सपाट आहे. सपाट. यस ऑर नो? यस ऑर नो होती ना? आपल्यात नाही, आधी अशी समजूत होती की पृथ्वी सपाट आहे. आणि त्या समजुतीमध्ये कित्येक वर्ष, आणि नंतर कळलं अरे असं काय नाहीच आहे, ऍक्च्युली पृथ्वी गोलाकार आहे. अँड दॅट इज हाऊ द समजुती, अशा समजुती असतात. काही वाक्य बोलली जातात. मराठी माणूस धंदा, अच्छा वस्तुस्थिती आहे काही, मराठी माणूस धंदा करू शकत नाही. अच्छा मराठी माणसाच्या DNA मध्ये, जीन्समध्ये असं काय असतं का की तो धंदा करू शकत नाही? कम्युनिटीचा, एखाद्या समाजाचा आणि धंद्याचा काय संबंध आहे? पण एक समजूत आहे. पुणेकर असतात ना, पुणेकर, कोण आलेत का पुण्यावरनं? आलेत का? असंच समजूत सांगतोय, मनावर घेऊ नका. पंगा घेण्याची हिंमत नाही माझ्यात. पुणेकर आहेत ना, पुणेकर स्वभावाने ना जाम उर्मट असतात. सर खरोखर असतात का असे पुणेकर? नाही, समजूत आहे, खरं नाही आहे असं, पण बोलतात लोक. आजकालची युवा पिढी आहे ना, त्यांना वाचनामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. कोणी सांगितलं? समजुती. आणि या समजुती वाचतात ना, व्हॉट्सअपवर वाचतात. समजूत म्हणजे मेंदूला मिळालेली एक निश्चित आणि निर्विवाद आज्ञा. मित्रांनो, नॉट ओनली आपलं वागणं, न्यूरोलॉजिकली म्हणजेच आपला मेंदू देखील आपल्या समजुतींप्रमाणेच वागतो. एक उदाहरण देऊ आता तुम्हाला. एक ऍक्टिव्हिटी घेऊया. ऍक्टिव्हिटी म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायला लागेल. चालेल का? एव्हरीबडी, तुमची साथ पाहिजे मला. प्लीज टेल मी, आर यू विथ मी? यस ऑर नो? फॅन्टॅस्टिक, थँक्यू व्हेरी मच. सो मी आता जे सांगणार आहे ना, तशा प्रकारे सगळ्यांनी करायचं आहे. आणि ह्या ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान थोडं कॉन्सन्ट्रेशन लागेल, कॉन्सन्ट्रेशन. आणि ज्या पद्धतीने कमेंट्स वगैरे येतात मी समजू शकतो कॉन्सन्ट्रेशन लई भारी आहे सगळ्यांचं एकदम. सो कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. फक्त इकडे जरा अजून कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे. सो एक्स्ट्रा कॉन्सन्ट्रेशनसाठी आपल्याला आपले डोळे थोड्या वेळासाठी बंद करावे लागतील. ओके? सो जेव्हा मी सांगेन डोळे बंद करा, तेव्हा तुम्ही आपले डोळे बंद करणार आहात. ओके? सो प्लीज आपले डोळे बंद करा. फॅन्टॅस्टिक. आता मी ज्या काही सूचना देईन त्या सूचनांचं आपण पालन करणार आहात आणि त्या सूचनांप्रमाणे आपण वागणार आहात. सर्वप्रथम एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आणखीन एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आणि आता मी ज्या सूचना देईन त्या आपल्या अंतर्मनात जातील आणि त्या सूचनांप्रमाणे एक स्पष्ट चित्र आपण आपल्या डोळ्यामध्ये पाहणार आहात. आपल्या मनातल्या मनात पहा की आपण एका फ्रीजच्या समोर उभे आहात आणि तो फ्रीज आपण आपल्या उजव्या हाताने उघडता. आणि हा फ्रीज आपल्या उजव्या हाताने उघडल्यानंतर आपल्या शरीरावर फ्रीजमधला थंड हवा, थंड वारा जो आहे तो आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.
फ्रीज उघडल्यानंतर फ्रीजच्या आतल्या बल्बच्या प्रकाशात फ्रीजमधल्या ठेवलेल्या सर्व वस्तू आपल्याला दिसतात आणि फ्रीजच्या दरवाजाच्या वर एक पिवळा धम्मक रसाळ असा लिंबू आपण बघतो आणि आपल्या डाव्या हाताने तो उचलतो आणि उचलल्यावर आपल्या डाव्या हाताला त्या लिंबाचा थंडगार असा स्पर्श होतो आणि फ्रीजचा दरवाजा उजव्या हाताने बंद करून आपण तो लिंबू घेऊन ओट्याच्या दिशेने येतो. ओट्यावरच एक चाकू ठेवतो. तो चाकू आपण उजव्या हाताने घेतो, ओट्यावर लिंबू ठेवतो आणि त्या लिंबूला बरोबर मधोमध कापतो आणि त्या लिंबाचे 2 तुकडे करतो. डाव्या हातामध्ये लिंबाचा अर्धा तुकडा आपण घेतो आणि आपल्या तोंडाच्या समोर तो लिंबू हळूहळू हळूहळू आपण आणतो आणि हा रसाळ लिंबू त्याचा सुगंध आपल्या नाकापर्यंत येत असतो आणि हळूच आपण आपली जीभ बाहेर काढतो. जिभेच्या वर आपण तो लिंबू ठेवतो आणि कचकन तो लिंबू पिळतो आणि त्या लिंबाचा रस जो आहे तो आपल्या जिभेवर घरंगळत येतो. प्लीज डोळे उघडा आणि मला सांगा किती जणांच्या जिभेवर आता लाळ आलेली आहे. प्लीज हात वर करा. मला सांगा कुठे लिंबू आहे का? इकडे आहे. अच्छा इकडे लिंबू. सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्या मेंदूने विश्वास ठेवला की तसा लिंबू आहे आणि आपल्या मेंदूच्या त्या समजुतीपर्यंत पोचलं, अंतर्मनापर्यंत पोचलं की यस तिकडे लिंबू आहे आणि लिंबू आला तर लाळ काढ बाहेर. कारण आपल्या मेंदूला ना या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो पटकन. आणि इट इज कॉल्ड स्कटोमा. सायकोलॉजीमध्ये ह्याला म्हणतात स्कटोमा. त्याचा अर्थ आहे ब्लाइंड स्पॉट, की मेंदू तिकडे लक्षच देत नाही काय सत्य आहे काय खोटं आहे. फॉर एक्झाम्पल आपण वाणी मंडळी आहात, भरपूर वेळेला तुम्ही जेवणाचे बेत वगैरे करत असाल आपल्या फॅमिली फंक्शन्समध्ये. मला माहिती आहे एकदम खाण्यामध्ये वगैरे यू मस्ट बी व्हेरी एक्सपर्ट. सो बऱ्याचशा वेळेला तुम्ही फॅमिली फंक्शन्स गेट टुगेदर करत असाल आणि गेट टुगेदरमध्ये तुम्ही कोणाच्या तरी घरी जाताय सपोज जेवणासाठी आणि तुम्ही स्वतःच पंगत वगैरे वाढण्याच्या एकदम गडबडीमध्ये आहात आणि कोणीतरी जास्त सांगतं जरा किचनमध्ये जा ना आणि मिठाचं भांडं ठेवलंय ते आण. आता तुम्ही त्या घरात गेलाय, तुम्हाला काय माहिती मिठाचं भांडं कुठे ठेवलंय आणि तुम्ही आतमध्ये असं पुटपुटत जाता. आता मला काय माहिती कुठे ठेवलंय. तुम्ही जाता पूर्ण किचन बघता आणि किचन बघून बाहेर येता त्या हॉलमध्ये परत त्या व्यक्तीला सांगता कुठे आहे आणि ती व्यक्ती तुमचा हात पकडते, तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाते आणि समोरच ठेवलेला लिंबूचा नाही अजून लिंबू आहे मिठाचं भांडं दाखवत. तुमच्या डोळ्यांनी तो तुमच्या डोळ्यांनी त्या मिठाचं भांडं बघितलं असतं की नसतं? प्लीज टेल मी यस ऑर नो. बघितलं असतं पण तो आपल्या मेंदूपर्यंत ते पोचवत नाही. कारण मीच बोललो ना आता थोड्या वेळापूर्वी की मला माहिती नाही. जर मला माहिती नाही असं मी स्वतःच बोललोय तर मी कशाला परत स्वतःच्याच बोलण्याला खोटं पाडू. अँड इट इज कॉल्ड ब्लाइंड स्पॉट. आणि या समजुतींचं चक्र कसं असतं ते आपण थोडक्यात समजून घेऊया. सगळ्यात आधी समजूत निर्माण होते. सपोज एखादा व्यक्ती आहे आणि त्याची अशी समजूत आहे, तो उद्योजक आहे सपोज, आणि त्या उद्योजकाची अशी समजूत आहे की माझं बाजारपेठ, माझं मार्केट जे आहे ते एवढंच आहे, लोकल. म्हणजे सपोज वाशीमध्ये तर माझं मार्केट काय वाशी ते बेलापूर, बस आपलं ते मार्केट आहे. सो आपल्याला जो काय धंदा येणार तो तिकडनंच येणार, अशी त्याची समजूत आहे. असा व्यक्तीची अपेक्षा काय असणार धंद्याची? कुठून आलं पाहिजे? मग जास्तीत जास्त बिझनेस कुठून आला पाहिजे? जास्तीत जास्त कस्टमर कुठून आले पाहिजे सांगा मला? नवी मुंबईमधूनच, वाशी ते बेलापूर. आणि जर त्याची अपेक्षाच तेवढी आहे तर मला सांगा तो ऍक्शन जे घेणार, मार्केटिंग ऍक्शन जे घेईल किंवा सेल्स रिलेटेड जे काही तो स्ट्रॅटेजीज बनवेल, नेटवर्किंगसाठी जे ऍक्टिव्हिटीज करेल, तो कोणत्या रिजनमध्ये, कोणत्या सगळ्या परिसरामध्ये करेल? वाशी ते बेलापूर. आणि मला सांगा त्यासाठी जी काही क्षमता वापरली पाहिजे, त्यासाठी जे काही रिसोर्सेस वापरले पाहिजेत, मग त्याचे मेंटल असेल, नॉलेज असतील, मॅन असेल, टेक्नॉलॉजी असेल, पैसे असतील, कुठल्याही प्रकारचे रिसोर्सेस, क्षमता, ती किती पातळीपर्यंत वापरेल? वाशी ते बेलापूर. आणि मला सांगा त्याला जे परिणाम प्राप्त होतील, जे कस्टमर मिळतील, ते कुठल्या एरियातून मिळतील? वाशी ते बेलापूर. आणि जेव्हा वाशी ते बेलापूर मधूनच त्याला जास्तीत जास्त धंदा येईल, तो काय म्हणेल? मी काय बोललो होतो?
अपना एरिया कौन सा आहे? वाशी ते बेलापूर. सो तिकडनंच येणार. आणि त्याच्या समजुती ज्या आहेत ना, वाजवायच्या आहेत तर जरा नीट वाजवा असं. पण सपोज एखादा उद्योजक आहे, ही सेज त्याचं आहे की बाउंड्रीज आर नॉट फॉर मी. माझ्यासाठी बाउंड्रीज नाही आहेत, माझ्यासाठी सीमा नाही आहेत. बाउंड्रीजचं काय माझ्या धंद्याशी घेणं देणं नाही. आय एम अ ग्लोबल एंटरप्रेन्युअर. मी एक वैश्विक उद्योजक आहे. विश्व हे माझी बाजारपेठ आहे. आणि तो म्हणतो की माझी समजूत आहे की आय एम अ ग्लोबल एंटरप्रेन्युअर. त्याला अपेक्षा काय असेल? संपूर्ण जगभरामधून मागणी मला यायला पाहिजे. ती अपेक्षा जर असेल जगभरातून मागणी यायला पाहिजे, तर तो कृती पण तशाच प्रकारे करणार, तशाच स्ट्रॅटेजीज बनवणार. तो वेबसाईट, सोशल मीडिया, बल्क ईमेल मार्केटिंग, अशाच प्रकारच्या कॉन्फरन्सेस वगैरे तो अटेंड करेल. त्याच्यासाठी तो क्षमता, रिसोर्सेस पण तशाच डेव्हलप करेल इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी. आणि तो इंटरनॅशनल लेवलला जाईल, त्याला जे येतील जगभरातून मागण्या येतील आणि जगभरामध्ये त्याचं वर्चस्व गाजवेल. आणि जगभरामध्ये जेव्हा वर्चस्व म्हणेल, मी तर आधीच बोललो होतो, आय एम अ ग्लोबल एंटरप्रेन्युअर. विश्व ही माझी बाजारपेठ आहे. सो एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम अ बिलीफ. सगळ्यांची सुरुवात समजुतीपासून होते. आपल्यावर राज्य करतायत. समजुती हा सुप्त शक्तींचा ठाव घेण्याचं एक प्रभावशाली साधन आहे. आणि यू शुड बी अवेअर अबाउट युअर बिलीफ्स. आपण जागरूक असलं पाहिजे कोणत्या समजुती आपल्यावर राज्य करतात. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने बऱ्याच जणांना माहितीच नसतं की कोणत्या समजुतींमुळे आपण असं वागतोय. काही अजून चुकीच्या समजुती. जर आपल्या वाट्याला अपयश आलं तर आपली बदनामी होईल ना, मग काय? ठीक आहे. आता एक कुठला तरी उद्योजक दाखवा जो यशस्वी आहे आज आणि त्याला कधी अपयशच आलं नाही त्याच्या संपूर्ण वाटेत, त्याच्या संपूर्ण जर्नीमध्ये. आहे असं कोणी? असं एक पण नाही. इकडे पण भरपूर सक्सेसफुल उद्योजक बसले असतील ज्यांना मगासपासून आपण अवॉर्ड करतोय, त्यांना आपण रिवॉर्ड देतोय. डेफिनेटली दे ऑल्सो मस्ट हॅव फेस्ड लॉट ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ अप अँड डाऊन. आणि जर आलं ना तर मला असं वाटतं आपण पाहिजे आणि ज्याला त्या खडतर प्रवासातून जायला त्रास होतोय त्याला आपण सपोर्ट केलं पाहिजे. ही समजूत आपण पूर्णपणे बदलून टाकली पाहिजे. लोक घाबरतात सांगायला. मी बघतो उद्योजकांना ते सांगायला घाबरतात. आय हॅव अ फायनान्शियल प्रॉब्लेम, आय हॅव अ कॅश फ्लो क्रंच. अरे सांग ना बिंदास, काय फरक पडतोय? सांगणार नाही तोपर्यंत मदत मिळणार नाही. व्यवसाय करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य आपल्याकडे ठीक आहे आता नाहीये. यू कॅन अटेंड ट्रेनिंग, यू कॅन रीड बुक्स. लॉट ऑफ सक्सेसफुल लोक जे आहेत, सक्सेसफुल उद्योजक आहेत, त्यांच्याबरोबर भेटा, त्यांच्याकडनं नॉलेज घ्या. यू कॅन डेव्हलप स्किल्स. आपल्या घराण्यात कोणी बिझनेस केला नाही मग आपण सुद्धा करू शकणार नाही, ही चुकीची समजूत आहे. व्यवसायासाठी लागणारं भांडवल आपल्याकडे नाहीये त्याच्यामुळे मी धंदा नाही करू शकत. माझ्या मते ही सगळ्यात चुकीची समजूत आहे. इनफॅक्ट आत्ताच्या घडीमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, तुमच्याकडे जर आयडिया असेल, तुमच्याकडे सक्सेसफुल चांगलं इफेक्टिव्ह बिझनेस मॉडेल असेल, पैसे देण्यासाठी लोक हावरे सर येणार असतील ते तेच बोलणार आहेत, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्यांचा. इनफॅक्ट मे बी राजेंद्र सावंत सर पण बोलले असतील. OPM बोलले का ते? त्यांचा असो फेवरेट तो फंड आहे OPM म्हणजे अदर पीपल्स मनी. आणि लोक पण अशाच घोड्यावर चेक जिंक पैसे देण्यासाठी लोक भेटतात. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ओळखी आपल्याकडे नाहीत. उद्योजकांना सतत चिंतेने ग्रासलेलं असतं. अशा नको त्या काय काय समजुती असतात. कशा होतात या फॉर्म समजुती? मराठी माणूस धंदा करू शकत नाही, आपण धंदा करू शकत नाही. एक एक्झाम्पल सांगतो, आवडेल तुम्हाला? एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्ट ऐकायला आवडेल? फॅन्टॅस्टिक आहे. मी तो एका शास्त्रज्ञांनी एकदा एक प्रयोग केला होता शास्त्रज्ञांनी. आणि स्टोरी, इट्स अ रिअल एक्सपेरिमेंट विच वॉज डन बाय सायंटिस्ट. त्यांनी एक मोठी रूम घेतली होती आणि त्या रूम मध्ये ना 10 माकडांना सोडलेलं होतं. आणि ही ती 10 माकडं होती ज्या रूम मधोमध सिलिंगला केळ्यांचा घड लावलेला होता, केळी. आणि त्याच्या खाली त्यांनी एक शिडी ठेवलेली होती. आता केळी म्हणजे माकडांसाठी प्रिय, आवडती. आणि जशी ती 10 माकडं आली, सगळ्यांनी बघितलं, अरे काय आहे? केळी. आता केळी म्हणजे त्या माकडांसाठी एकदम फेवरेट. त्याच्यातलाच एक चपळ माकड होता, तो त्या शिडीच्या दिशेने धावला. पहिली पायरी चढला आणि दुसरी पायरी चढला, इतक्यात वरून त्याच्यावर पाणी ओतण्यात आलं.
आणि ऍक्च्युली शास्त्रज्ञांनी तसंच करून ठेवलेलं होतं. त्यांनी ठरवलेलं होतं की जर कोणी माकड आणि पहिली पायरी चढला, दुसरी पायरी चढणार इतक्यात त्याच्यावर थंड पाणी टाक, अरेंजमेंट करून ठेवलेली होती. अरेंजमेंट अशी की त्याच्यामुळे तो जो माकड होता तो कावराबावरा झाला, खाली आला. तो अरे हे काय, व्हॉट इज दिस. मग त्यांच्या भाषेत 9 माकड होते इतर. त्या 9 माकडांनी बघितलं की आयुष्यात हा माकड पहिल्या पायरीवर गेला, दुसऱ्या पायरीवर गेला आणि दुसऱ्या पायरीवरनं तिसऱ्या पायरीवर जाणं इतक्या. पण बाजू माकड होता, त्याला वाटलं आपण पण प्रयत्न करून बघूया. तो पण पहिल्या पायरीवर चढला, दुसऱ्या पायरीवर चढणार इतक्या पाणी टाकलं त्याला, तो पण कावराबावरा झाला आणि तो पण खाली आला. म्हणून आयुष्य डेंजरस असं तो म्हणाला, हो त्याच्या भाषेत. आता 8 जी माकडं होती ना, इतर 8 माकडं ते हे प्रकार बघत होते. ते बोलले चायला आपण या फंदातच नाही पडायला पाहिजे, ती केळी नाही मिळाली तरी पण चालेल. आता शास्त्रज्ञांनी असं ठरवलं होतं की पहिल्या 2 अटेम्प्ट नंतर, 2दा पाणी टाकल्यानंतर तिसऱ्या वेळेपासून पाणी टाकायचं नाही, असं शास्त्रज्ञांनी ठरवलेलं. पण आता सीन काय बघा, केळी आहेत, शिडी पण लागलेली आहे, माकडं आहेत, त्यांना केळी खूप आवडतात, पण साला कोण रिस्कच घेत नाही. चायला करायचंच नाही पाहिजे, सगळे बसलेत चुपचाप. आता त्या 10 माकडांपैकी एक माकड शास्त्रज्ञांनी बाहेर काढलं, नवीन माकड आतमध्ये टाकलं. तो आला नवीन माकड, त्याने बघितलं अरे काय आहे, केळी. आणि त्याला काय झालेला प्रकार माहिती नव्हता. तो लगेच पहिली पायरी चढला आणि दुसरी पायरी चढणार इतक्यात एक विचित्र प्रकार झाला. इतर 9 माकडांनी त्याला खाली खेचलं आणि टपाटप त्याला मारायला सुरुवात केली. तो म्हणतो काय चाललंय, केळी आहेत यार, आपल्या सगळ्यांना आवडतात, सला पण नाही खात, मला पण खायला देत नाहीत. पण तो म्हणतो एक कळलं बाबा, खायला गेलं की हे लोक मारतात, त्याच्यामुळे केळी खायला जायचं नाही. तो चुपचाप बसला. आता एक नवीन माकड आहे, 9 जुने माकड आहेत. 9 जुने माकड जे होते ना, त्याच्यातला एक माकडाला परत शास्त्रज्ञांनी बाहेर काढलं आणि एका नवीन माकडाला आतमध्ये टाकलं. त्याला ह्या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल काय माहिती नव्हतं. तो पण ओ केळी, पण पहिली पायरी चढला, दुसरी पायरी चढणार इतक्यात बाकी सगळ्यांनी परत त्याला खाली घेतलं आणि टपटप टप मारायला सुरुवात केली. आणि यामध्ये तो माकड होता मगाशी ज्याला का मारलं त्यालाच माहिती नव्हतं, आणि आता तो स्वतः मारतोय आणि त्याला माहिती नाही मी का मारतोय याला. फक्त एवढं माहिती आहे, साला कोणाला खायला द्यायचं नाही, स्वतः पण नाही खायचं, दुसऱ्यांना पण खायला द्यायचं नाही. धंदा आहे ना, धंदा हे असं आहे. आपल्यापैकी बरेच जण दिसतंय साला अपॉर्च्युनिटी आहे, आजूबाजूला भरभराट चालू आहे, मेक इन इंडिया, डेव्हलपमेंट सगळं चालू आहे आजूबाजूला. अरे या प्रगतीच्या लाटेवर स्वार व्हा, बी अन एंटरप्रेन्युअर. पण असं कोण हिम्मत करतो, बाकीचे घेतात टपटप मारायला सुरुवात. आणि अशा समजुती फॉर्म होतात कारण रेफरन्सेस क्रिएट होतात आपल्या मनामध्ये. रेफरन्सेस लहानपणापासून, मगाशी बोललात ना संस्कार घडवले, हा तेच काय म्हणताय, बरोबर ना. सो संस्कार घडवले जे आपण बोललो ना, ते काही चुकीत संस्कार घडवले जातात आणि हे रेफरन्सेस खूप मॅटर करतात. एखादा व्यक्ती धंदा नाही करू शकत, कसे रेफरन्सेस होतात त्याच्या लाईफमध्ये. सगळ्यात आधी सुरुवातीला त्याला नॉलेज नाहीये, त्याच्या घरचे जर लोक जे आहेत त्यांनी कधी त्याला बिझनेसचं नॉलेज दिलं नाही, त्याला बिझनेसबद्दल काय माहितीच नसेल, प्रॉफिट लॉस, बॅलन्स शीट काही त्याला माहितीच नसेल, मार्केटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी माहितीच नाही, तर ही डझंट हॅव नॉलेज. त्याला एन्व्हायरमेंट मिळालेलं नाही. त्याच्यामुळे रेफरन्स जो आहे नोकरदारी वर्गाचा आहे, रेफरन्स त्याच्याकडे धंदेवाईक लोकांचा नाही. सो पहिला रेफरन्स. दुसरा रेफरन्स, ओळखी नाही आहेत माझ्या, ज्या काही सगळे तेच आहेत, नोकरीतलेच लोक आहेत, त्याच्यामुळे तेच रेफरन्स आहेत आपल्या मनामध्ये. तिसरा रेफरन्स, भांडवलाचा अभाव, काय आपल्याकडे कोण बसलेलं नाहीये पैसे भरपूर घेऊन की हा चल तुला काय करायचंय, सुरू करायचं, फॅक्टरी टाकायचे, घे. कोण बसलेलं पण नाहीये, सो तो रेफरन्स पण नाहीये. प्लस घराण्यात कोणी धंदा केला नाही, व्यवसाय कोणी केला नाही, हा एक मोठा रेफरन्स आहे, एक नवीन रेफरन्स. आणि मराठी माणूस धंदा करू शकत नाही, ही तर समाजातली एक मोठी समजूत आहे. सगळ्या रेफरन्सेसमुळे एक मोठी समजूत आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होते
की आपण यशस्वी व्यवसाय करू शकत नाही. जर रेफरन्सेस मिळाले नाही आहेत आतापर्यंत, याचा अर्थ आपण रेफरन्सेस निर्माण करू शकत नाही असं मुळीच नाहीये. इनफॅक्ट आजचा हा जो कार्यक्रम आहे ना, हा खूप मोठा रेफरन्स आहे आपल्या मनासाठी. आजचा हा कार्यक्रम आहे, हा खूप मोठ्या समजुतींना कटाटणी देण्यासाठी खूप मोठा रेफरन्स आहे. तुम्ही जे काही तुम्ही बघितलेलं आहे, जे काही तुम्ही अनुभवलेलं आहे, ते डेफिनेटली तुम्ही इतर व्यक्तींबरोबर शेअर करणार आहात, स्वतःच्या जीवनामध्ये पण त्याची अंमलबजावणी करणार आहात. सो इट इज अ व्हेरी बिग रेफरन्स. आणि प्रत्येक वर्षी असा एक मोठा रेफरन्स आपण आपल्या वाणी समाजासाठी आणि ही समजूत समूळ नष्ट करून टाकणार आहोत. आणि दॅट इज व्हॉट वी हॅव टू डू. काय करू शकतो आपण? सगळ्यात आधी जर बाबा नाही आहे ना नॉलेज, तर नॉलेज मिळव यार. टेक ट्रेनिंग. आज भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स उपलब्ध आहेत आणि आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. आणि आमच्या कार्यक्रमांमध्ये मित्रांनो, आतापर्यंत 8 वर्षामध्ये 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी या प्रशिक्षण क्रमांचा फायदा घेतलेला आहे. सो टुडे पीपल आर अटेंडिंग प्रोग्राम्स. 12 तारखेला आमचा एक कार्यक्रम आहे, 12 डिसेंबरला, उद्योग स्फूर्ती सोहळा. या उद्योग स्फूर्ती सोहळ्यामध्ये आम्ही लघु उद्योजक जे असतात, लघु उद्योजक, हू आर अनसंग हिरोज आम्ही असं म्हणतो. कारण एसएमई मध्ये, एसएमईची सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे भारताच्या जीडीपी, पण दे आर अनसंग हिरोज. आपण फक्त अंबानी बघतो, ते किशोर बियानीला बघतो, अडाणीला बघतो, पण आपल्या लोकांना असं काही प्लॅटफॉर्म नाहीये. वर्ष कार्यक्रम आहे, कार्यक्रमामध्ये त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणतो. व्यवसायामध्ये एक ऑर्गनायझेशन कशी बिल्ड करायची, ऑर्गनायझेशनचा स्ट्रॅटेजिक प्लॅन, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, त्यांचं विजन, त्याचं मॅनेजमेंट, त्याचं सिस्टम, त्याच्या प्रोसेसेस, त्यांचं मार्केटिंग, त्यांचं सेल्स, एकदम प्रॅक्टिकल ओरिएंटेड प्रोग्राम मधून हे आपल्या कंपनीला घेऊन जातात मंडळी. आणि वर्षभरानंतर काय दिवे लावतात ते त्यांच्या त्या कार्यक्रमामध्ये आम्ही लोकांच्या समोर सादर करतो. सो तुम्हाला वेळ असेल 12 डिसेंबरला सकाळी 10 वाजता मैसूर असोसिएशन हॉल, तिकडे तुम्ही येऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा कार्यक्रम ॲब्सोल्युटली फ्री आहे. ओके, सो यू कॅन कम अँड अटेंड. ओके. दुसरं, यशस्वी उद्योजकांची भेट. जर बाबा कॉन्टॅक्ट नाही, डेव्हलप युअर कॉन्टॅक्ट्स, मीट सक्सेसफुल पीपल. मित्रांनो, आज मी जेव्हा ठरवलं की आपल्याला व्यवसायामध्ये यायचंय आणि आपल्याला या प्रशिक्षण क्षेत्रामध्ये उतरायचंय, जे जे कोण महाराष्ट्रीयन उद्योग जगतात सक्सेसफुल उद्योजक होते, त्यांना वैयक्तिकरित्या जाऊन स्वतः भेटलो मी. यू जस्ट नेम इट. ते तळवलकर सर असतील, मगाशी मोवाडीकर मॅडम म्हणाल्या, जी.के. पेंढारकर जे 2 महिन्यापूर्वी जे वारले, त्यांना मी पर्सनली जाऊन भेटलो. दीपक घैसास असतील, आयफ्लेक्सचे वायम देवस्थळी असतील, लार्सन अँड टुब्रोचे केसरी पाटील असतील, केसरी टूर्सचे ते प्रभुताई सर असतील, बरीचे निर्माण ग्रुपचे अजित मराठे, राजेंद्र सावंत, यू जस्ट नेम इट अँड आय हॅव गॉन अँड मेट देम. बिंदास. आणि ही सगळी माणसं आहेत ना, मदत करायला तयार असतात. आपल्याला त्यांना फक्त भेटलं पाहिजे. यशस्वी उद्योजकांबद्दल वाचन. एक गोष्ट जर तुम्ही करू शकता ना, जे तुम्हाला या चेंज मधून पॉवरफुल बनवेल, या चेंज मध्ये खूप तुम्हाला बलशाली बनवेल, ते म्हणजे रोज थोडं काही असू दे, सकारात्मक वाचन किंवा चांगलं नॉलेज, सकारात्मक किंवा काहीतरी नवीन नॉलेज. रोज. झोप येते, कंटाळा येतो वाचायला, विचार करू नका. आणि जर तसं असेल ना, तर युट्यूब इज द बेस्ट मीडियम. युट्यूब मध्ये तुम्हाला काय वाचायची गरज नाही, बघत बसा. फक्त टीव्ही बघता त्यापेक्षा युट्यूबचे व्हिडिओ बघा, म्हणजे ज्याच्यातून काहीतरी चांगलं शिकायला मिळते असे. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा. समजून घ्या त्यांच्याबरोबर, त्यांचं जे काही इंडस्ट्री आहे त्याच्याबद्दल जाणून घ्या. हाऊ यू कॅन हेल्प इच अदर अँड ग्रो टुगेदर, त्याच्याबद्दल विचार करा. रिलेशनशिप डेव्हलप करा. आणि हे जर सतत केलं ना, आपोआपच एक नवीन 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 रेफरन्सेस क्रिएट होतील आणि तुमचा व्यवसायाचा प्लॅन तुम्ही बनवू शकाल आणि एक नवीन समजूत निर्माण होईल की यस, जर मी ठरवलं तर आय कॅन बिकम अ सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर. सो दीज आर द रेफरन्सेस जे आपल्याला सतत बनवावे लागतील. संस्कार जे मिळाले त्याचं ते तर काय आपल्या हातात नव्हतं, पण आपण जाणीवपूर्वकरित्या प्रयत्न करून असे नवीन संस्कार स्वतःवर घडवू शकतो. आपल्या येणाऱ्या पिढीवर देखील आपण चांगले संस्कार घडवू शकतो अँड वी कॅन रिअली बिकम व्हायब्रंट वाणी. जायच्या आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो. अशा भरपूर समजुती होत्या जगामध्ये, ज्या समजुती राज्य करत होत्या. त्या समजुतींना काही लोकांनी ऍक्सेप्ट नाही केलं, स्वीकारलं नाही. त्या समजुतींनाच विरोध केला की असं नाहीये आणि त्या समजुतींना बदलून टाकलं त्या लोकांनी.
सो काही अशा लोकांचा आपण व्हिडिओ बघूया. बघायला आवडेल का? ओके, सो लेट अस वॉच अ व्हिडिओ ऑफ द पीपल हु ॲक्च्युअली चेंज द बिग बिलीव्स इन द वर्ल्ड. ओके, एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. वो! सो समजुतीला जग बदलेल. आज घरी जाता नक्की समजुतींबद्दल एक आत्मपरीक्षण तुम्ही करा. माझ्याकडे काही समजुती आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ज्या समजुती एम्पॉवरिंग समजुती आहेत, पॉझिटिव्ह बिलीफ्स आहेत. हे समजुती नक्कीच तुम्हाला फायदा होईल. ह्या समजुती फक्त माझ्याबरोबर तुम्ही बोललात मोठे तरीही खूप फरक पडेल, बिकॉज युअर ब्रेन अंडरस्टँड्स युअर लँग्वेज. आणि आपण जेव्हा आपल्या मनाला इन्स्ट्रक्शन्स देतो, या ॲफर्मेशन्स जे असतात ह्या अंतर्मनामध्ये रुजतात आणि हळूहळू आपण त्या फॉलो करतो. सो तुम्ही सगळे तयार आहात? जाता जाता माझ्याबरोबर सगळ्यात पहिलं मी आधी बोलेन, मग माझ्या नंतर तुम्ही बोला. माझ्या उत्पन्नासाठी मी स्वतः जबाबदार आहे. यू शुड टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर ओन कंपन्सेशन. अँड इट इज व्हेरी सिम्पल. जर तुम्हाला उत्पन्न वाढवायचं असेल तर प्रॉब्लेम शोधा मार्केटमध्ये, जगामध्ये. जेवढा मोठा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता तेवढं जास्त उत्पन्न तुम्ही कमवू शकता. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो टेक मोर रिस्पॉन्सिबिलिटी अँड गेट पेड मोर. नेक्स्ट, मी जेवढ्या प्रमाणात मूल्य योगदान करेल तेवढी माझी प्रगती होईल. मोठ्याने बोला. मी जेवढ्या प्रमाणात मूल्य योगदान करेन तेवढी माझी प्रगती होईल. माझी प्रगती इतर गोष्टींवर अवलंबून नसणार. माझी प्रगती इट विल डिपेंड ऑन द एक्सटेंट ऑफ माय कॉन्ट्रीब्युशन ऑफ व्हॅल्यू. मी जेवढी व्हॅल्यू कॉन्ट्रीब्यूट करेन, मी जेवढं इतर व्यक्तींच्या इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करेन तेवढी माझी प्रगती होणार. अपयश म्हणजे पराभव नाही, तर भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे. मोठ्याने बोला. अपयश म्हणजे पराभव नाही, तर भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त शिकवण आहे. देयर इज नथिंग कॉल्ड फेल्युअर ॲक्च्युअली. देयर इज ऑलवेज आयदर सक्सेस और देयर इज अ लर्निंग एक्सपिरियन्स. यश मिळालं तुम्हाला पाहिजे ते मिळालं, अपयश मिळालं तर तुम्हाला महत्त्वाचा धडा मिळाला. ओके, सो देयर इज नथिंग कॉल्ड फेल्युअर इन लाईफ. नेक्स्ट, मला जे पाहिजे ते मी साध्य करू शकतो. ॲब्सोल्युटली. तर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ना, जर जगामध्ये पृथ्वीवर जर आहे जी ऑलरेडी ते साध्य करते, जर तो साध्य करू शकतो तर इट इज व्हेरी सिम्पल. सो यू जस्ट हॅव टू बिलीव्ह. जर आपल्याला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. मी माझं काम नेहमी उत्कृष्ट पद्धतीने करतो. मोठ्याने बोला. मी नेहमी माझं काम उत्कृष्ट पद्धतीने. उत्कृष्ट, एक्सलन्स. इफ यू रिअली वॉन्ट टू थ्राइव्ह, इफ यू रिअली वॉन्ट टू सर्वाइव्ह, इफ यू रिअली वॉन्ट टू ग्रो, देयर इज नो कॉम्प्रोमाइज विथ एक्सलन्स. जसं ती विद्या बालन बोलते द डर्टी पिक्चरमध्ये, 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात पिक्चर चालण्यासाठी. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. एक्सलन्स, एक्सलन्स and excellence. So no compromise with excellence. Never compromise with excellence. माझं भविष्य माझ्याच निर्णयांवर अवलंबून आहे. मोठ्याने बोलूया. माझं भविष्य माझ्या निर्णयावर अवलंबून आहे. आता जे काही मी अनुभवतोय ते पास्ट मध्ये मी काहीतरी निर्णय घेतले होते म्हणून मी अनुभवतोय. फॉर एक्झाम्पल लग्न. So you must have taken decision about it. सॉरी, ते बोलून त्याचं वेगळं सेशन घेऊ शकतो सर, तर आता नको. पण पुढे भविष्यामध्ये देखील जे काय होणार आहे त्याचे आज जे काही मी निर्णय घेईन त्या निर्णयाचे ते कॉन्सिक्वेन्स असतील. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, माझा जन्म जिंकण्यासाठी झालेला आहे. ऑल ऑफ अस आर बॉर्न टू विन. आपण सगळ्यांचा जन्म जो आहे ना जिंकण्यासाठी झालेला आहे. आपण सगळे एकत्रितपणे जिंकू शकतो मित्रांनो. कोणीतरी जिंकायला कोणीतरी हरायला नाही. आपण एकमेकांची मन जिंकू शकतो, आपण एकमेकांची साथ जिंकू शकतो आणि एकमेकांच्या साथीने एकमेकांना मदत करून आपण एकत्रित या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी लक्षवेध इन्स्टिट्यूटच्या चॅनलला सबस्क्राईब करा.